अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या महेश विर्ले यांचा दणदणीत विजय झालाय। परिवर्तन विकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश हजारे यांचा 178 मतांनी दणदणीत पराभव झालाय। माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती गणात दोन्ही शिवसेनेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत महेश विर्ले यांचा विजय झाल्याने तालुक्यात या विजयाची चर्चा रंगली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला केवळ एकच जागेवर समाधान मानावं लागलंय, तेही महेश विर्ले यांच्या रूपाने एक जागा मिळाल्याने महेश विर्ले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। परिवर्तन विकास आघाडीच्या संदेश हजारे यांनी महेश विर्ले यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं। मात्र असं असताना आतापर्यंत केलेली विकास कामे, सामाजिक काम आणि जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचलेल्या महेश विर्ले यांना जनतेने कौल दिलाय। महेश विर्ले यांना एकूण मतदानापैकी 5,980 मतं मिळाली असून संदेश हजारे यांना 5,802 मतं मिळाली आहेत। यामध्ये महेश विर्ले यांचा 178 मतांनी विजय झालाय। महेश विर्ले यांच्यावर विश्वास दाखवत जनतेने त्यांना बहुमताने निवडून आणलंय। त्यामुळे या निवडणुकीत मिळालेला विजय हा माझा नसून कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास असल्याची भावनिक प्रतिक्रिया महेश विर्ले यांनी दिली आहे। पहिल्यांदा सर्व माझ्या मतदार बंधूंचे मनापासून धन्यवाद, कारण की हा विजय माझा नाही आहे, हा सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा आणि सर्व जनतेचा विजय आहे। त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे। आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचं काम आहे हे पूर्ण मतदारांनी केलेलं आहे, पूर्ण कार्यकर्त्यांनी केलं आहे। महेश विर्ले याच्यामध्ये व्यक्तिगत काहीच नाही आहे। आज सर्वांचा विजय, हा महेश विर्ले एकट्याचा विजय नाही, सर्वांचा विजय आहे। आज मला माहीत नाही परिस्थिती काय आहे, परंतु एक आहे की जनतेचं खूप प्रेम आहे आपल्यावरती आणि ते ह्या मतदानाने सर्व सिद्ध झालं आहे। दरम्यान विजयानंतर आपल्या धामोते गावात ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर महेश विर्ले यांचे घरोघरी स्वागत करण्यात आले। यावेळी अनेक ठिकाणी माता भगिनींनी औक्षण करून त्यांचं अभिनंदन देखील केलं। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत हा विजयोत्सव साजरा केला। Like, comment, share and subscribe.